हे बघा आमच्या रोनकचा बॉल बघा बॉल. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि आज आमच्या रोनकचा बर्थडे आणि आता वाजले 8:30-9. आता वाजले 9:15. 9:15 वाजता रोनक बघा काय करतो. सकाळी उठल्या हे बघा, सकाळी उठल्या याचं काम चालू केक खायचा. इकडे बघ. हा काय आज कोणाचा बर्थडे? तुझा बर्थडे. हे काय तुझ्या हातात? टोपी आहे काय? टोपी आहे. काय नाही ते काय नाही. तितके सकाळी सकाळी केक खातोय का बघ. आज खूप काम पण आहे आम्हाला. आता रेडी होऊन मला रोनकला घेऊन जायचंय कटिंग करायला. कटिंग करायला जायचं ना? कुठं जायचं कटिंग करायला? कुठं जाऊ? कोणाकडे जायचं कटिंगला? कोणाकडे कटिंग करतो आपण? याला नाही न्यायचं बरं का कटिंगला. हा सांगत नाही ना, याला न्यायचं नाही कटिंगला. कोणाकडे? सुजुकीला जायचं. तर आता आम्ही चाललोय कटिंगला. मी रोनकचे बाबा. आम्ही आता रोनकची कटिंग वगैरे करून आलोय. नंतर रोनक बघा कटिंग केल्यानंतर कसा दिसतोय. बाबू ए स्माइल. आम्ही रोनकची कटिंग केली. चाचू पण घरी आलाय. नाईट करून चाचू घरी आलाय. चाचू त्याला गिफ्ट मध्ये काय आणलंय? चिप्स आणले चाचूने. आणि आमचा चालू रस्ता पोहायचा आता नाश्ता. तर नाश्ता करून आम्हाला जायचं हर्षदच्या कॉलेजला. हर्षदला मला त्याच्या कॉलेजमध्ये जरा काम आहे. पटापट नाश्ता करतो. आता रेडी झालेलो आहे मी आणि हर्षद. आम्ही दोघं जण तुम्हाला दाखवतो मी. आणि आम्ही आता दोघं चाललोय त्याच्या कॉलेजला. आम्हाला थोडी ओरडू नको ना बाबू. काय झालं? आणि हा बा किती ओरडतोय. एक मिनिट सगळे कंटिन्यू करू. मोबाईल मी घरीच ठेवून जाणार आहे कारण लागणार आहे. आपण आलेलो हर्षदच्या कॉलेजवरून आणि खूप जाम होऊन गेलो आज. तुमचा भाऊ त्यातल्या त्यात बघा जॅकेट घालून गेला होता. मला वाटलं होतं बाहेर खूप ऊन असेल, पण थंडी असेल. सॉरी, खूप थंडी असेल. पण एवढं कडक ऊन पडलं आहे नाशिकमध्ये. हिवाळ्यात ऊन लागते आपल्याला. नाशिक आहे आपलं. नाशिक क्लायमेट कधी पण चेंज होऊ शकतो. आणि आमचा बघा बड्डे बॉय बघा काय करते त्याच्या बड्डेच्या डेकोरेशनसाठी. काय काय हां चल. आम्ही सगळेजण मिळून त्याच्या बड्डेचं डेकोरेशन करणार आहे. त्याला झोपू देतो आणि डेकोरेशन करतो बड्डे. त्याचा आवाज बघा. हां येतोय ना बाबू, 2 मिनिटं ना. पटापट चेंज करतो. अजून तुमच्या भावाची आंघोळ पण बाकी. करायची आंघोळ वगैरे करू. त्याच्या रोनकच्या बड्डेचं डेकोरेशन करू. डेकोरेशनला पण चला बाय बाय. आता वाजले 5 आणि रोनकला झोपवच्या नादात आम्ही सगळे झोपून गेलो. आणि आमचं डेकोरेशन असलं तसंच राहिलं. डेकोरेशन काहीच नाही केलं अजून. आणि 5 वाजत आले. आता सगळेजण झोपले. मम्मी, मी, रोनक, नैना, चाचू, पप्पा सगळे झोपले. आणि मला आता अचानक जाग आली. टाइम बघतो तो 5 वाजले. तर पटापट सगळ्यांना उठवतो आणि डेकोरेशन करायला घेतो. आमच्या इथं फुगे फुगवायचं काम चाललंय. आमचा बर्थडे बॉय पण उठलाय. आम्ही त्याची झोपायची वाट पाहत होतो डेकोरेशन करण्यासाठी, पण आता तो पण उठून बसलाय. आता त्याला सोबत घेऊन डेकोरेशन करू सगळं. इतके फुगे फुगवले तुमच्या भावाने. पिंकवाला रेडवाला फुगा असा हातात. बाकीचे डेकोरेशन मध्ये करणार आहे. त्या तिकडे जाऊन पण आपण. तुझ्याकडे कोणता फुगा आहे? ब्लॅक वाला. तिकडेच थांब, तिकडेच थांब, इकडे नको येऊ. आणि या बाई मशीन आणलेली आपण फ्रेंड करणं.
तर त्याच्यामध्ये आपण फुगवतोय. फुलून दे ना फुलून. फुगून देऊ त्याला ब्लॅक वाला फुगा फुगून देऊ. धर का नाही ना एक मिनिट कॅमेरा पकड फुगवतोय. दे ना आता. तो रेड वाला घे ना. हा? रेड वाला घे. नेवाला नाही. आपण आता मला. ए यार थांब. ये. नंतर तुलाच खेळायचं आहे बाबा त्याच्यानं. येल्लो. बाकीचं डेकोरेशन आपण हॉलमध्ये करणार आहे. आपण भेटू आपल्या हॉलच्या डेकोरेशन. तर भावना आता फायनली आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. दाखवतो तुम्हाला मी. हे बघा असं आम्ही सिम्पल असं डेकोरेशन केलेलं आहे रोनकच्या बर्थडेचं. गार्डन फिटिंग ठेवली आपण त्याला. काय तुझी ए बघा चमची बॅग हे नको फुटल. या प्रकारे आता आम्ही डेकोरेशन केलेलं आहे 3rd बर्थडेचं. आणि आता मी फ्रेश होणार आहे. आता आवडतो कारण परत आपल्याला बिर्याणी घ्यायला जायचं आहे बाहेर. मी पटापट फ्रेश होतो कारण आता पाहुणे पण येतील. अरे आता फायनली रोनकचा बर्थडे पूर्ण झाला. सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. जेवढे पाहुणे आले होते ते आले. चांगला बर्थडे वगैरे पूर्ण चांगला झाला. हे बा त्याला गिफ्ट मध्ये एक बॉल आला. आता तो दिवसभर त्या बॉल सोबत केला. आजचा ब्लॉग इतकाच. हा ब्लॉग मी आता इथेच संपवतो. येलो बॅट पण आहे. हे बा त्याची येलो बॅट पण बघा. तर भावना आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. उद्या भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.